रविराज अर्जुनला म्हणत असतो, अरे प्रतिमाने कुणाचं काय बिघडवलंय? आता हा सगळा विचार करत रविराजच्या डोक्यात तूप पेटते. हे सगळं, या सगळ्याचा संबंध आमच्या जुन्या ऍक्सिडेंटशी नसेल ना? यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे? रविराज म्हणतो, ज्या ट्रकने आमचा ऍक्सिडेंट केलता ना, त्याचा ड्रायव्हर मला भेटला होता. तो मला म्हणाला होता की त्याने हे सगळं मुद्दाम घडून आणलं होतं. त्याला कुणीतरी आम्हाला मारायची सुपारी दिली होती. यावर अर्जुन म्हणतो, काय बोलताय काका तुम्ही? व्हॉट? रविराज म्हणतो, हो, 20 वर्षापूर्वी जो आमच्या जीवावर उठला होता ना, त्यानंच हे कशावरून केलं नसेल? यावर अर्जुनही म्हणतो, शक्यता आहे सिनियर. यावर रविराज म्हणतो, अजूनही आमच्या तिघांच्या जीवाला धोका आहे, पण आता मी त्याला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. अर्जुनही रविराजला म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे. रविराज म्हणतो, आणि त्या माणसाला शोधायची तयारी कुठून करायची हे मला चांगलं माहिती आहे. इकडे साली रूम मधून जिन्यावरून खाली येते आणि विमल कल्पनाला म्हणत असते, वहिनी, आपला तो मसाल्याचा डब्बा आहे ना, तो कुठे पाहिला का तुम्ही? कल्पनाही विमलला म्हणते, अगं इथेच असेल ना, बघ ना नीट तू. तशी सायली म्हणते, ओट्याच्या खालच्या कपाटात आहे विमलताई. आता सगळ्यांचं लक्ष सायलीकडे जातं. पूर्णाजी म्हणते, देवा, सायली तुला काय सांगितलं होतं? वरती आराम करायचा ना, खाली का आलीस तू? सायली पूर्णाजीला म्हणते, अहो पूर्णाजी, मला आराम करून कंटाळा आलाय. ते तर मला जागेवरून उठू पण देत नाहीये. अगं पण आपल्याला, असं पूर्णाजी म्हणत असते. पण तेवढ्यात तिथे रविराज आणि अर्जुन येतात आणि त्यांचं काहीतरी बोलणं सुरू असतं. आता सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे जातं. अर्जुनला पाहून मात्र सायली तिथे मागे लपून बसते. अर्जुन आता आवाज देतो, बायको, ए बाई, जरा बाहेर येतीस का? ये बाहेर ये, चल बाहेर ये, बाहेर ये. तशी सायली लपून बसलेली बाहेर येते. अर्जुन सायलीला म्हणतो, काय वाटतं तुला? तू इथे खाली येऊन काम करायला लागलीस हे मला कळणार नाही? सायली अर्जुनला म्हणते, नाही, मी काम करायला तर आली नव्हती ना. नाही, फक्त मदत लागली का हे बघायला आले होते. आता रविराज सायलीला म्हणतो, सायली, खरं तर मला तुझी थोडी मदत हवी. हो, अशी एक गोष्ट आहे, त्यातच तुम्हाला फक्त मदत करू शकते. आता तेवढ्यात प्रियाही तेथे येते. रविराज सायलीला म्हणत असतो, करशील ना ग मला मदत? यावर सायली म्हणते, हो, सांगा ना रविराज काका, काय करू? रविराज म्हणतो, प्रतिमाला जरा बोलवून आणशील का? तिला काही प्रश्न विचारायचे मला. आता रविराजच्या या बोलण्यावर पूर्णाजी म्हणते, रविराज, असं काय झालंय? रविराज म्हणतो, प्रतिमा येऊ दे, मग जे काही होईल ते सगळ्यांच्या समोर होईल. रविराजच्या या बोलण्यावर आता सगळे मात्र चिंतेत पडतात. तशी सायली प्रतिमाला आणायला तिच्या रूम मध्ये जाते. आता प्रिया खूप घाबरलेली असते आणि ती म्हणत असते, अरे कुठला प्रश्न आहे तो तरी सांग की. टेन्शन काय देतोय नुसतंच? याला माझ्याबद्दल काही कळलंय का? आता सगळे हॉलमध्ये जमा झालेले असतात आणि सायली ही प्रतिमाला घेऊन आतमध्ये येते. अर्जुन प्रतिमाला म्हणतो, ए आत्या, ये ना ग, ये तू इथं बस. तशी सायली प्रतिमाला घेऊन जाते आणि तिला सोप्यावर बसवते. आता अर्जुन प्रतिमाला म्हणतो, आत्या, तू सायलीला भेटायला बाहेर पडली होतीस ना, पण तुला हे सांगितलं कुणी की सायली हॉस्पिटलमध्ये आहे? अर्जुनच्या या बोलण्यावर मात्र प्रिया हादरते. अर्जुन प्रतिमाला म्हणत असतो, नाही, तो म्हणजे काय कुणाला बोलताना ऐकलंस का की तुला अस्मिताने काही सांगितलं? अर्जुनच्या या बोलण्यावर अस्मिता म्हणते, ए, उगाच आरोप वगैरे करू नकोस हा माझ्यावर, मी कुणाला काहीही नाही सांगितलेलं. आता रविराजही प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा, कुणी सांगितलं तुला? आता सायली ही प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या, घाबरू नका हा तुम्ही. हे तुम्हाला असं विचारतायत म्हणजे ह्यामागं काहीतरी कारण नक्की आहे. सांगा ना, तुम्हाला कोणी सांगितलं मी कुठे आहे ते? आता प्रतिमा घरातल्या सगळ्यांकडे बघत असते. प्रतिमाला प्रियाने सांगितलेलं आठवत असतं आणि तिचं लक्ष प्रियावर जातं. आता प्रतिमा प्रियाकडे पाहते आणि प्रियाकडे बोट दाखवते. आता घरचे सगळे प्रियाकडे बघत असतात. आता पूर्णाजी रागाने म्हणते, तन्वी, तू सांगितलंस प्रतिमाला? पूर्णाजीचा वाढलेला आवाज ऐकून प्रतिमा मात्र घाबरते. आता अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, आजी, तू रिलॅक्स हो. आता अर्जुन प्रतिमाला म्हणतो, थँक्यू आत्या, तुला तुझ्या रूम मध्ये जायचंय का? तशी प्रतिमा मान हलवून हो म्हणते. यावर अर्जुन म्हणतो, प्लीज तू जा मग. तशी प्रतिमा तिथून उठून तिच्या रूम मध्ये जाते. आता पूर्णाजी प्रियाला म्हणतात, तन्वी, पुढे ये. आता प्रिया घरातल्या सगळ्यांसमोर येऊन उभी राहते. पूर्णाजी आता खडसावून प्रियाला म्हणत असतात, प्रिया, म्हणजे तन्वी, तू सांगितलंस का? तुझ्या मनात अजिबात विचार आला नाही का तुझ्या आईला काय वाटेल आणि काही नाही ते? तुझ्यामुळे प्रतिमा न सांगता घराबाहेर पडलीये. अगं तू आम्हाला तर सांगितलं नाहीस, पण नको तिकडे तोंड उघडलंस. आता सायली ह्या सगळ्या बोलण्यावर म्हणते, काय, प्रतिमा त्या न सांगता सगळ्यांना घराबाहेर गेलती? आता सायलीच्या या बोलण्यावर चैतन्य म्हणतो, हो, त्या मला वाटेत सापडल्या, मग आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो. आता रविराजही म्हणतो, तन्वी, पूर्णाजीने बजावून सांगितलं होतं ना सायली बद्दल प्रतिमाला काही सांगायचं नाही म्हणून, तरीही तिला का सांगितलंस?
आता प्रिया रविराजला म्हणते, बाबा मला माहितच नव्हतं की सायलीबद्दल आईला काही सांगायचं नाही म्हणून. उलट उलट मला जसं वाटलं की आईला सायली दिसत नसेल तर ती काळजी करेल, तसं व्हायला नको म्हणून मी तिला सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी मला असं इथे कोर्टातच उभं केलंय. आता पूर्णाजी रागात म्हणते, तुला अस्मिताने सांगितलं नाही? मी अस्मिताला बजावलं होतं की सायलीबद्दल प्रतिमाला काहीही कळता कामा नये. यावर प्रिया म्हणते, पण अस्मिताने मला काही सांगितलंच नाही. आता प्रिया साफ खोटं बोलत असते. अस्मिता खरं सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रिया मध्येच म्हणते, अगं आपलं बोलणंच झालं नाही ना. त्याबद्दल प्रिया रविराजला म्हणते, बाबा बघा नाही झालं काही बोलणं. मला सायलीची काळजी वाटली म्हणून आईकडे मन मोकळं करावंसं वाटलं म्हणून त्या नादात सगळं सांगून बसले. पण बाबा मी सांगत होते ना तेव्हा मला खरंच वाटलं नाही की मी काही चुकीचं करतेय आणि माझी आई घरातून निघून जाईल म्हणून मी मुद्दाम करेल. असं वाटलंच कसं तुम्हाला? आता सायलीला तर माहितच असतं प्रिया नाटक करते आणि सायलीने ते ओळखलेलं पण असतं. ही सगळं नाटकं करतेय. आता पुढच्या भागात पाहूया प्रियाचा हा सगळा डाव सायली तिच्यावर कसा उलटवते. त्यामुळे आपला येणारा दुसरा व्हिडिओ नक्की पहा. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.